माती टाकायला विसरायचं नाही, कारण त्याच्यामुळे कसं माती टाकल्यामुळे ती विष्ठा झाकली जाते, त्याच्यावर माशा बसत नाहीत आणि रोगजंतू पसरत नाहीत. आणि ज्या वेळेला खड्डा भरेल त्यावेळेला एखादं झाड लावून टाकायचं त्याच्यामध्ये आणि त्याच्या बाजूला दुसरा खड्डा खणायचा. इतकं सोपं आहे की नाही? मग जमेल की नाही? जमल असं वाटतंय, प्रयत्न करून तर पाहूया. अरे वा, करायचं ना प्रयत्न. चला चला तर मग ताबडतोब तयारीला लागूया आपण. काय पण मंडळी, आणखीन एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ती कायम लक्षात ठेवायची, की हा जो काही संडास आहे तो पाण्याच्या स्रोतापासून लांब बनवायचा, जेणेकरून पिण्याचं पाणी दूषित होणार नाही. आता पाण्याचा स्रोत म्हणजे नळ, विहिरी, हातपंप वगैरे. पण साधारणतः हे अंतर किती असलं पाहिजे? हे अंतर महत्वाचं काय तर रोगजंतूंच्या प्रसाराच्या दृष्टीने. शौचालयापासून जे रोगजंतू जमिनीमध्ये पुढे सरकतात ते उताराच्या दिशेने 10 फूट किंवा 3 मीटरपर्यंत जातात, चढाच्या दिशेने 1 मीटरपर्यंत जातात, 3 फूट, आणि दोन्ही बाजूंनी साधारणपणे 1.5 मीटर किंवा 5 फुटापर्यंत जातात. शौचालय नेहमी शक्य तितकं पाण्याच्या स्रोताच्या खालच्या दिशेला असावं, उताराच्या दिशेला असावं, आणि ते कमीत कमी 10 फूट लांब असावं. हे बरं सांगितलं साहेब, म्हणजे संडास बांधताना आम्ही तशी काळजी घेऊ. अरे वा, तुमचं हे सगळं काम समजून घ्यायचा तुमचा उत्साह फार चांगला आहे. सर, वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये जर संडास बांधायची असतील तर त्यासाठी काही वेगळं तंत्र आहे? हां, कारण माझ्या आजोळी समुद्रकाठची पाणथळ जमीन आहे, तशी असेल तर. किंवा 1.5-2 फूट वरती मुरुम आणि खाली खडक अशी जमीन असेल तर. आणि काळे चिकन मध्ये असेल तर. पण सर, मुरमाड जमीन असेल तर. नाही काय आहे, जमीन कुठलीही असली तरी तंत्र तेच राहणार, कळलं? फक्त काय वेगवेगळ्या जमिनीनुसार पाझर खड्डा बांधायचं तंत्र बदलेल. आमच्या काही कार्यकर्त्यांनी निरनिराळ्या प्रकारच्या जमिनींमध्ये शौचालयाची बांधकामं केलेली आहेत, तर त्याच्यावर आम्ही काही फिल्म्स देखील तयार केलेले आहेत. तर आज आपण त्यातले काही भाग बघूया, की जेणेकरून आपल्याला चांगली माहिती मिळेल. चालेल. पाणथळ जमिनीवर 2 खड्ड्यांच्या शौचालयाचं बांधकाम. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा गावातील खाडीच्या किनारी वसलेली वरची केरवाडी ही वस्ती. इथल्या जमिनीखालच्या पाण्याची पातळी फार वर, म्हणजे जमिनीखाली 3 फुटांपासून आहे. तिथल्या लोकांच्या मनात प्रश्न होता की अशा ठिकाणी 2 खड्ड्यांची शौचालय कधी बांधता येतील का? अहो, हे तर सहज शक्य आहे. ओहोटीच्या वेळी पाण्याची पातळी कमी असताना बांधकाम सुरू केल्यास अतिशय सोपं होतं. कोकणात विटा मिळायला कित्येकदा अडचणीत. अशा वेळी तिथे निसर्गतः मिळणाऱ्या लाल रंगाच्या जांभा दगडाचे तुकडे वापरून खड्डे बांधता येतात आणि चौथऱ्यासाठी त्याचे चिरेही उपयोगात आणता येतात. इथल्या लोकांची घरं परंपरागततेनं भरतीच्या पाण्याचा परिणाम होणार नाही अशा पद्धतीनं उंच चौथऱ्यावर बांधलेली असतात. तेवढीच खड्ड्यांची उंची घेऊन खड्ड्यांचं बांधकाम आवश्यक उंचीपर्यंत जमिनीच्या वर करून घ्यावं आणि नेहमीप्रमाणेच बांधकाम करावं. बैठक आणि खड्ड्यांच्या भोवती सुमारे 5-6 फूट अंतरापर्यंत मातीचा भराव करावा. अशा खड्ड्यांमध्ये विष्ठा किंवा मैला पाण्यामध्येच पडल्यास त्याबद्दल काळजी करण्याचं काहीच कारण नाही, कारण पाण्यामध्ये देखील विष्ठेचं विघटन होतच असतं. अनेक लोकांना उगीचच भीती वाटते की पाणी खड्ड्यातून वर आलं तर काय. त्या दृष्टीनं एक लक्षात ठेवायचं की पाणी नेहमीच समपातळीत राहत असतं. जमिनीच्या पाण्याच्या पातळीवर पाणी येणं कधीच शक्य नाही. तसंच आडोसा म्हणून विटांच्या भिंतींच्या जागी झापांचा वापर केल्यास अतिशय कमी खर्चातील संडास तयार होऊ शकतो. मुरमाड आणि खडकाळ जमिनीवर 2 खड्ड्यांच्या शौचालयाचं बांधकाम. हे गाव आहे आरेवाडी, सांगली जिल्ह्यातलं. गावाच्या काही भागातली जमीन 1.5 ते 2 फुटापर्यंत मुरमाड आहे आणि त्याखाली खडक लागतो. अशा ठिकाणी काय करावं असा प्रश्न होता. अशा ठिकाणी जितकं खणता येईल तितकं खणायचं. समजा जमिनीमध्ये 2 फूट खणता आलं तर तिथूनच बांधकामाला सुरुवात करून
खड्डे 4 फुटापर्यंत बांधून घ्यायचे. त्यामुळे खड्ड्याचा भाग जमिनीच्या वर येईल. संडासाची बैठक सुद्धा खड्ड्याच्या वर 1 फूट उंचीपर्यंत येईल. याप्रमाणे बांधकाम पूर्ण झालं की बैठक आणि खड्ड्याच्या भोवती मुरुम मातीचा भराव करावा. हा भराव खड्डे आणि बैठकीच्या भोवती सुमारे 5-6 फुटापर्यंत पसरायचा. अशा पद्धतीनं भराव केलेला संडास अगदी व्यवस्थित राहतो. मुरमाड जमिनीवर 2 खड्ड्यांच्या शौचालयाचं बांधकाम. आरेवाडीच्या काही भागातील जमीन पूर्ण मुरमाड आहे. अशा प्रकारच्या जमिनीत खड्डे आणि बैठक नेहमीच्याच पद्धतीनं करावे. किंबहुना अशी जमीन खड्ड्यांच्या शौचालयासाठी अत्यंत योग्य समजली जाते. पक्का न ढासळणारा मुरुम असल्यास खड्ड्याचं पूर्ण बांधकाम करण्याची सुद्धा गरज राहत नाही. खड्ड्याच्या वरील 1 फुटासाठीच एकेरी विटेचं बांधकाम झाकणांच्या आधारासाठी केलं तरी चालतं. अशा पद्धतीनं बांधलेली शौचालयं खूप व्यवस्थित चालतात. काळ्या जमिनीवर 2 खड्ड्यांच्या शौचालयाचं बांधकाम. सांगली जिल्ह्यातील कवठेपिरान हे गाव. जमीन काळ्या भुसभुशीत मातीची. इथल्या लोकांचा प्रश्न वेगळाच होता. अशा जमिनीत शौचालयाच्या खड्ड्यांचं बांधकाम केल्यास ते भेगाळण्याची शक्यता आहे असं त्यांना वाटत होतं. अहो, पण यावरही उत्तर आहेच. 8 ते 10 फूट खोल खड्डे घेतले तरी काळी मातीच लागते. अशा ठिकाणी पाणी नीट शोषलं जाण्याच्या दृष्टीनं खड्डे जास्त म्हणजे 6 फूट व्यासाचे घ्यावेत. बांधकाम गोल पद्धतीनं करून आतील व्यास 3 फूटच ठेवून एकेरी विटेनं करावं. या खड्ड्यांच्या भिंतीच्या बाहेरच्या बाजूनं सभोवताली वाळू किंवा मुरुमाची भर घालावी. यामुळे 2 गोष्टी साध्य होतात. एकतर विटेचं बांधकाम भेगाळण्याची शक्यता कमी होते. तसंच काळ्या मातीत पाणी शोषलं जाण्याच्या दृष्टीनं जास्त मोठा पृष्ठभाग मिळतो. यामुळे 2 खड्ड्यांचं शौचालय व्यवस्थित चालू राहण्यास काहीच अडचण येत नाही. ते दिवस आम्हाला संडास नव्हते, त्यामुळे रानामानात संडासला जाण्याची पाळी होती. म्हाताऱ्या कोताऱ्या माणसांना भयंकर अडचण होती. आता घरात शेजारी संडास झाल्यामुळे आमची सगळी भीती नाहीशी झाली. काळ्या जमिनीत बांधकामाची दुसरी पद्धत म्हणजे फेरो सिमेंट पद्धतीचं बांधकाम. खड्ड्यांसाठी फेरो सिमेंट पॅनल अथवा आरसीसीच्या गोल रिंग्स 3 फूट व्यासाच्या आणि सुमारे 1.25 ते 1.5 इंच जाडीच्या भिंती करून शौचालयाच्या बैठकीचा भाग आणि जमिनीतील खड्ड्यांचं बांधकाम फेरो सिमेंटनं सुद्धा करता येतं. फेरो सिमेंटच्या बांधकामासाठी 5 मिलीमीटर व्यासाची लोखंडी सळी आणि कोंबडीची जाळी म्हणजेच चिकन मेश वापरून केलेल्या सांगाड्यावर 1:3 या प्रमाणात सिमेंट आणि वाळूच्या मिश्रणाचा गिलावा करावा. फेरो सिमेंटचं बांधकाम एकसंध असल्यामुळं ते खचण्याची किंवा भेगाळण्याची शक्यता उरत नाही आणि ते अनेक वर्ष टिकतं. तर मित्रांनो, शौचालयाच्या बांधणीमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे शौचालयासाठी घेण्यात येणारे खड्डे आणि वेगवेगळ्या प्रकारची मलपात्र. कळलं सर, तुम्ही आतापर्यंत जे जे काही सांगितलं ते आमच्या ध्यानात बसलं. व्हेरी गुड. तरी पण खड्ड्यांचा आकार गोल असावा की चौकोनी? नाही, खड्ड्यांचा आकार हा गोलच असणं जास्तीत जास्त योग्य आहे. कारण काय आहे की गोल खड्ड्यामध्ये त्या गोलाईचा असं छान कमानीसारखा जो काही परिणाम मिळतो ना, त्यामुळे एकेरी विटेच्या खड्ड्याला सुद्धा खूप मजबूती येते. आणि हे खड्डे तुम्हाला सांगतो अगदी 30 ते 40 वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त वर्ष टिकू शकतात. कळलं? त्यामुळे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की गोल आकारामुळे विटा सुद्धा कमी लागतात त्या बांधकामाला, हो की नाही? आणि त्यामुळे खर्च सुद्धा वाचतो. ते जर चौकोनी विटेचं म्हणजे चौकोनी एकेरी विटेचा खड्डा असेल तर तो भेगाळण्याची किंवा ढासळण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. त्यामुळे खड्डा हा गोल असणं जास्ती योग्य. कळलं? हो सर, हे खड्डे शौचालयाच्या मागच्याच बाजूला असायला हवेत का? म्हणजे कसं आहे, कधी कधी जागा पुरेशी नसते म्हणून विचारलं. जागा पुरेशी नसते. वा, नाही खरं तुझं म्हणणं बरोबर आहे. पण ह्या अशा प्रकारच्या शौचालयांसाठी जागा हा अडचणीचा विषय नाहीच आहे मुळे. त्यामुळे खड्डा म्हणजे हा त्या शौचालयाच्या मागच्याच दिशेला असायला हवा, मागच्याच बाजूला असायला हवा असं अजिबात नाही, अजिबात नाही. काय आहे, संडासाचं भांडं जे आहे त्या भांड्याच्या खाली आपण जो ट्रॅप किंवा जो कोंबडा वापरतो ना,
तो कुठल्याही दिशेला फिरवता येतो, कुठल्याही दिशेला. त्यामुळे तुम्हाला जशी जागा उपलब्ध असेल ना तसं तुम्ही खड्डा कुठेही घेऊ शकता, अगदी तुमच्या स्वयंपाकघरात सुद्धा घेऊ शकता. काय चाललंय सर या. कसली चर्चा? सर, खड्ड्यांची माहिती आम्हाला जाधव सरांनी एकदम नीट समजून सांगितली. बर पण त्या संडासाच्या भांड्यांचे जे प्रकार आहेत ना, हा त्याबद्दल थोडी माहिती सांगता का? बरोबर. संडासाची जी भांडी आपण नेहमी वापरतो ती एक 2-3 प्रकारची आपल्याला मिळू शकतात. सगळ्यात प्रथम आपण किंवा लोक त्याला प्राधान्य देतात ते सिरॅमिकच्या भांड्याची. सिरॅमिक म्हणजे चिनी मातीची भांडी. ती चकचकीत दिसतात, गुळगुळीत असतात, साफ करायला सोपी असतात, त्यामुळे लोकांना ते आवडतात. अर्थात त्याची किंमतही जास्त असते, काही प्रमाणामध्ये उपलब्धतेची अडचण काही वेळेला असू शकेल. दुसरा प्रकार जो आपल्याला उपलब्ध आहे तो प्लास्टिकच्या मलपात्रांचा. आता नवीन ते तयार व्हायला लागले आहेत. ही किमतीला स्वस्त पडतात, वापराच्या दृष्टीने ती सिरॅमिकच्या भांड्यासारखीच असतात आणि एकूणच किंमत कमी करण्याच्या दृष्टीने मग ती महत्त्वाची ठरतात. तिसरा जो प्रकार आहे तो मोझॅईकच्या भांड्याचा, म्हणजे आपल्या घरात आपण जी मोझॅईकची फरशी वापरतो तशा प्रकारच्या मटेरियल्सची. ती भांडी देखील टिकतात चांगली, किमतीला स्वस्त पडतात, पण ती एवढी चकचकीत आणि आकर्षक नसल्यामुळे लोकांना ती फारशी पसंत पडत नाही. लोकांना जे भांडं पाहिजे असेल ते त्यांना आपण घेऊ द्यावं. अजून एक शंका होती, ही भांडी मिळतात कुठे? ही भांडी तुम्हाला बघा जिल्हा परिषदेच्या संपूर्ण स्वच्छता अभियान कक्षामध्ये मिळू शकतात, किंवा पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये मिळू शकतात, किंवा ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये सुद्धा मिळू शकतात. साहेब, तुमच्या प्रशिक्षणानं आमचा आत्मविश्वास वाढलाय. सगळ्या गावात शौचालय बांधून झाल्याबगैर आम्ही थांबणारच नाही. हा, आता हे सर्व मला समजलं. मी पण मामाच्या घराच्या बांधकामाच्या वेळेस कसं संडास बांधायचं हे मी नक्की सांगेल. व्हेरी गुड. काय मग सचिन साहेब, काय सर? आता तुमच्या गावाचं नाव अस्वच्छ गावांच्या यादीतनं काढून टाकणार ना? एवढंच नाही सर, पुढल्या वर्षी 100% घरात शौचालय बांधून आणि वापरात आणून निर्मळ ग्राम पुरस्कारही मिळवू. काय रे उस्तादराव? घाणचही गावाची ओळख आता टाकू पुसुनी, स्वच्छतेमध्ये समृद्धीची पडछाया आहे दिसली. आरोग्याची गुरुकिल्ली ही किती युगांनी गवसे, छान स्वच्छ लखलखते दर्पण कसे. हो